नमस्कार, मी सुनीता बडे, सुनीताज ब्लॉग अँड स्टोरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। आज खूपच आमच्याकडे गडबड आहे आणि आमची ईपी आमच्या डोक्यावरती बसत आहेत। इथे लाइटिंग चालू आहे तरी सुद्धा आमची ईपी ऐकत नाही। सकाळपासून बसलेत तुम्ही। 7चा कॉल आहे, 8ची शिफ्ट आहे, वाजलेत 10, अजून सुरू नाही। मॅम तुम्हाला बोलत ऐकलं असं असतं शूटिंगला आणि ह्या सर्व गोष्टी घडत असतात कारण आपण टाईम देतो। सकाळी 7चं कॉल टाईम असतो आणि शिफ्ट 8ची सुरू झालेली असते आणि मग लाइटिंग वगैरे ह्याला खूप वेळ लागतो कारण सर्व पसारा असतो। लाइटिंग करण्यामध्ये कधी कधी 2-2, 3-3 तास सुद्धा जातात, तर कधी अर्धा तासामध्ये सुद्धा होते। सो अशा पद्धतीने आपलं लाइटिंगचं काम चालू आहे आणि आता थोड्या वेळामध्ये आपला सीन होणार आहे आणि मी 3 सीन एकत्र अनकटमध्ये घेत असल्या कारणामुळे हे सर्व लाइटिंगला वेळ होत आहे। सो आमचे ईपी दादा खूप चांगले आहेत ते खूप सपोर्ट करतात मला आणि मला आठवण करून देत असतात, अरे तुझा आज ब्लॉग बनला नाही का। सो मी आता ब्लॉग बनवायला आले, म्हटलं चला आपल्या फ्रेंड्सना सुद्धा आपण काय करत आहोत याची माहिती देऊया कारण बरेच जण म्हणजे आहेत काही खूप मोठे माझे चाहते ज्यांना माझा अभिनय किंवा माझं काम हे ओव्हर वाटतं इन द सेन्स मी ओव्हर ॲक्टिंग करते असं वाटतं। असो, ती त्यांची बुद्धी आहे, मला त्याने काही फरक पडत नाही। मी काय आहे हे माझ्या लोकांना माहिती असल्या कारणाने अनाहूत लोक ज्यांना मी ओळखत नाही अशा लोकांच्या बोलण्यावरती मी आता लक्ष देणं बंद केलेले आहे। असो, सो आता गडबड आहे, प्रचंड प्रमाणात गरम होत आहे। सकाळचे 10 वाजायला आलेले आहेत आणि मी घामाने डबडबलेले। मी आज बघा नॅपकिन असा खांद्यावर ठेवलेला आहे कारण प्रचंड गरम होत आहे आणि पळापळ आहे। सो पुन्हा भेटूया लंच ब्रेकमध्ये, बाय। लंच टाइम झालेला आहे, लंच करते पण मला कोणीच जेवण देत नाही आहे। तुम्हाला बघायचं माझ्या ताटामध्ये काय आहे दाखवते का, फक्त हा थोडासा गाजरचा हलवा आहे आणि काय नाही, इथे मी फक्त कढी अशी थोडीशी घेतली होती ताटामध्ये, थोडंसं लोणचं आहे, हे बघा मीठ दिले आणि पापड दिले आणि ह्या अशा वाट्यानं स्वतःच्या ताटातल्या आणून इथे वाट्या ठेवलेल्या आहेत आणि हे सगळेजण असे माझ्या बरोबर ना खुन्नस करतात आणि स्वतः जेवतात पण मला कोणी जेवायला देत नाही। ते बघा बघा हलव्याच्या जेवणासोबत 5 वाट्या कढी मस्त आहे आणि तिचं म्हणणं आहे की तिला खायला कोणी देत नाहीये पण हालाकी एक दिवसभर खात हे 2 ह्या वाट्या आणि माझं ताट हिसकावून घेतात आणि ते इतकी ताटं हिने संपवलेली आहेत आणि त्यात ती म्हणते मला खायला कोणी काही देत नाही। 2 किलो वजन कमी झालंय, काय आता बोलायचं, एक पापडाचा तुकडा आणि थोडंसं गाजर हलवा दिला मला। पिठलं बघ म्हणजे आता जात नाहीये तरी ती बळच तोंडात घास घेतल्याच्या नंतर बोटाने आतमध्ये कोंबतीये कारण टाकून देता येत नाहीये। असं काही नाहीये, मी खाते, भूक लागली मला, खूप भूक लागली। हो बा, आणि हे तिला खायला गाजराचा हलवा आहे काही देत नाहीत। भूक लागल्यानंतर ना माणूस काय पण खातो। हो, बरा हलवाच बरा सापडला आता तिथे तेवढंच मला दिलं, मग मी काय करणार, मी तेवढंच खाऊ शकते। काय दिवस आलेत माझ्यावरती। केटरिंग वाले वाढून थकलेत। केटरिंग वाल्याचा नंबर दे, त्याला वेगळा डबा आणायला सांगते, तुमची सगळ्यांची नजर लागली मला। देवा बघा युट्यूब फॅमिली, तुमच्या सुनीताचे असे हाल चालले। बरी होती ना मी मुंबईमध्ये।